वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आपण चाललो आता छत्रपती संभाजीनगरला. चहा खूप गरम लागतो. CBSला आता सेंट्रल बस स्टँड नाशिक आणि राजदूतचा चहा पितो आणि आपण चाललो आहे छत्रपती संभाजीनगरला. लग्न आहे एका विवाह सोहळ्याला उपस्थितीसाठी आणि आता 2 वाजता गाडी निघू. आणि हा व्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त, म्हणजे मोटिवेशन भेटेल. आणि यस, खूप धमाल मस्ती असणार आहे या व्लॉगमध्ये आणि मजा येईल. कारण मी 10th नंतर पहिला असा काय बोलतात त्याला वेडिंग आहे जी एक्सपिरियन्स करतोय. सो जाऊ, भेटू आपण डायरेक्ट. आता भेटू संभाजीनगरला. A few moments later. मित्रांनो, संभाजीनगरला पोहोचलोय लॉन्सवर डायरेक्ट लग्नाच्या इथे. आणि समोर चालू आहे नवरदेव नवरीचं शूट. आणि आपली करवली तुम्हाला दिसत असेल तर ही बघा समोर इथं दिसते स्माइल करताना. आणि भेटूच आपण तिला, पतलूची झाडं ते. सो भेटू तिला आता. तर त्यांचं शूट चालू आहे, लेट्स सी, बघू. पण पावसाचं वातावरण झालं आहे फुल. आता इथं हळद होते की इकडं होते, डोंट नो, बघू काय होतं. एंगेजमेंट झाली, त्याच्यानंतर काय झालं अजून, त्याचे मंत्र विंद्र सगळे म्हणून झाले. पण एका फोटोसाठी अजूनपर्यंत शूटच सुरू आहे. शूटच संपत नाही, ब्लॉग करायला पण चान्स भेटत नाही. हा यस, चेंज करून आलं पण तरी सुद्धा फोटो काढायला एक पण भेटला नाही अजून चान्स. बघू आता कधी भेटतो चान्स. आता तरी भेटलाच पाहिजे या ड्रेसवर तरी, नाही तर उद्यावरच डिपेंड आहे डायरेक्ट. टेल मी द टुरिस्ट स्पॉट्स इन USA. Well, in Florida, there's a Disney World, and in California, there's Disneyland, and Atlanta is the headquarters for Coca-Cola and Delta. It matters. Go with the flow. Colorado has a lot of mountains. Yeah. And a lot of valleys. Oh, and Texas is known for barbecues. Okay, so that's it. तर ही होती अमेरिकन स्लँग, USA ची ना. आणि तू कुठल्या स्टेटमध्ये राहतो तिथे? जॉर्जिया. आणि त्याच्यामध्ये अजून गाव अटलांटा जवळ. अटलांटा, नियर बाय अटलांटा नाही, अटलांटा ना. अटलांटा जॉर्जियामध्ये. तो अटलांटा जवळच राहतो. अटलांटाच्या सब ऑफिसमध्ये राहतो. सब ऑफिसमध्ये, अटलांटाच्या सब ऑफिसमध्ये राहतो तो. सो आजची USA ची स्लँग आहे. हा, तालुका, आपल्याकडे तालुका. तू आता काय कसं टाकणार ते? मित्रांनो, काल रात्री लवकर झोपून गेलो आम्ही. झोपायची फार वांदे होते, डान्स पण नाही करू शकलो. तर मग आता डायरेक्ट उठल्यानंतर ब्रेकफास्ट केल्यानंतर आता कोणता विधी चालू आहे? वैद्यकीय विधी. हां, वैद्यकीय विधी चालू आहे. नवरीने दिसते, नवरदेव दिसतो, ॲडजस्ट करून घ्या. भेटू थोड्या वेळाने. तर मला तर जीव येतं. अरे सारखे तात्या. लग्न लागतं आता. महान जगद्गुरु शुभवीर
काल अक्षता टाकल्याच्या नंतर ब्लॉग करायला काहीच म्हणजे चान्स नाही मिळाला. त्याच्यानंतर डायरेक्ट आलो आम्ही जेवायला. जेवण करत असताना पण खूप म्हणजे अशी घाई होती की माझी 1 वाजेला कॅब होती आणि लग्नाचं ऑलमोस्ट 1 वाजेनंतरच लागलं. तर पटकन जेवायला गेलो. ॲक्च्युली ती कॅब सुटली पण त्याच्यानंतरची होती 5 वाजेची. ॲटलीस्ट ती भेटावी. सो म्हणून फास्ट फास्ट जेवण केलं आणि मला त्यात ब्लॉग करायला एक सुद्धा चान्स नाही भेटला की म्हणजे मी ब्लॉग करू, काहीतरी शूट करू जेवण करत असताना किंवा मग नंतर खूप साऱ्या गोष्टी इकडे फिरायला भेट केलं. बट इव्हेंच्युअली झाला नाही पॉसिबल ते ब्लॉग करायला तिथं. पण मजा खूप आली. आणि मग तिथून जसं निघालो तसं एकतर तिथं ऑटोसुद्धा भेटत नव्हती, ऑटो कॅब. पण म्हणजे टायमावर सीन असं झाला की कॅब सुटली पहिली, त्याच्यामुळे सगळी मग पुढची वाट लागली. नंतर मी संभाजीनगरच्या बस स्टॉपला गेलो आम्ही सगळे. आणि मग तिथून म्हटलं इथून जर दुसरी काही कॅब म्हणजे जी ऑनलाईन मी बुक केलेली होती ती सोडून जर ऑफलाईन काही असं होत असेल दोन तर म्हटलं जाऊ. बट तिथं काही पॉसिबल झाला नाही. नंतर मग दिसली बस जी लगेच होती आणि 5ला माझ्यानंतर कॅब होती ॲक्च्युली. पण मग अराउंड 3 वाजेला मी अराउंड 3च्या आसपास बस स्टॉपला पोचलो संभाजीनगरचा. म्हटलं आता 2 तास अजून कॅबसाठी वेट करण्यापेक्षा आपण बसने जाऊ, 1-2 तास लवकर पोचू. बस लगेच लागली होती स्टॉपला, बसलो. बट बसल्यानंतर एवढी क्रेझी होती ती बस की म्हणजे प्रत्येक गाव प्रत्येक स्टॉप घेत आली. म्हणजे जाताना मला असं फील झालं की संभाजीनगर इतकं जवळ आहे नाशिकवरनं. म्हणजे जसं जितका वेळ मला मी नाशिकवरनं आता रोजचा आपला अपडाऊन आहे कसाऱ्याला म्हणजे टॅक्सीने कॅबने जातो, जेवढा वेळ मला कसाऱ्याला जायला लागत ना त्याच्यापेक्षा तेवढ्याच वेळात किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात मी समृद्धीने डायरेक्ट संभाजीनगरला जाताना पोचलो होतो. आणि तो सुद्धा म्हणजे खूप जोराचा पाऊस होता की समोरचं काही दिसत नव्हतं तरी सुद्धा म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल लास्ट मागच्या क्लिप्समध्ये. सो म्हणजे पाऊस इतका जोरात असताना समृद्धीने काहीच वाटलं नाही की एकदम असं वाटत होतं नाशिकच्या शेजारीच आहे, संभाजीनगर शेजारीच आहे, जवळ गेलं शिर्डी वगैरे लागतं मध्ये. पण मग फास्ट पोहोचलं एकदम समृद्धीने. आणि येताना जे हालत झाली बसने महामंडळाच्या प्रत्येक गाव घेत आली, येवला आणि फाड. आणि असं पण नाही की बाहेरून जाईल, गावात जाऊन बस स्टँडला जाऊन मग तिथं ते एंट्री करतात. परत 2 हॉटेलला तर ती गाडी थांबली अर्धा तास, अर्धा पाऊण तास असं करत मी 3 वाजेचा बसलेलो. रात्री अराउंड 10, 10:30, 11ला मी नाशिकला पोचलो. म्हणजे पोचलो मी तसं 9लाच होतो, करेक्ट 9ला नाशिकच्या नांदूर नाक्यापर्यंत पोचलो. पण नांदूर नाका ते आपलं CBS सेंट्रल बस स्टँड नाशिक तिथंच यायला मला 1 तास लागला. म्हणजे 10:30 वाजले CBSला यायला. मग तिथून परत घरी. सो ट्राय केलं मी खूप सारं. म्हणजे माझे प्लॅन्स होते की असं शूट करू तसं करू या ब्लॉगमध्ये. पण इव्हेंच्युअली ते पॉसिबल नाही झालं. ठीक आहे पण तरी मजा तर आली. ऑफलाईन मजा खूप आली. जे मी म्हणजे कॅमेरा हातात न घेता जे काही फ्रेंड्सला भेटलं माझ्या जे म्हणजे खूप सारे आले नाही व्हिडिओज. एक सानिका झाली ती पण अक्षता टाकायच्या वेळेस. बाकी नेहा होती, गुंजन होती, हर्षू पतलू तर ती एवढी बिझी होती की म्हणजे ब्लॉग काय ती इकडे आणि सुद्धा. सो असा होता हा पूर्ण लग्न. आणि योगो ताईसोबत पण काही जास्त ब्लॉग करायला भेटला नाही कारण ती पर्सनली एवढी बिझी होती फोटो सेशन. आणि त्यात तो भटजी 1 नंबर होता. म्हणजे फोटो काढणं मला तरी वाटतं सर्वात इम्पॉर्टंट आहे. लाईफ लॉंग ती मेमरी असते. काही लग्न काही परत नाही होत नाही म्हणून ते इम्पॉर्टंट आहे. पण आता भटजीचं पण बरोबर आहे टायमावर लग्न लागणं ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण असं कम्पेअर केल्यावर मला तरी हेच वाटतं की फोटो आणि व्हिडिओ जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याला वेळ दिला पाहिजे. पण होतं प्रत्येक लग्नात असं होतं की फोटो व्हिडिओजमुळे लग्न थोडंफार उशीर लागतं. पण फोटोज इव्हेंच्युअली फोटो आणि व्हिडिओ फार इम्पॉर्टंट आहे. त्याला सेपरेट टाईम ठेवलाच पाहिजे. कारण त्याच मेमरी असतात ज्या लाईफ लॉंग आपण बघणार असतो की काय केलं होतं आपण त्या 2 दिवसात. जितके आपण म्हणजे ओव्हर द पिरियड म्हणजे म्हणजे लाईफ आपण खूप हे करतो की काय बोलतो त्याला की असं करायचं लग्न तसं करायचं. आणि ते सगळं जेव्हा ते त्या 2 दिवसात होणार असतं आणि मग रेस्ट ऑफ द लाईफ आपण ते 2 दिवस इमॅजिन नाही म्हणते ना एक्सपिरियन्स करत असतो किंवा मेमरीज बघत असतो आपल्याला त्या 2 दिवसाच्या कशी लाईफ होती. तर ते पाहिजे फोटोग्राफी. मला पर्सनली फोटोग्राफी फार आवडते. सो ते जेव्हा शूट करताना त्यांना बघणं फोटोग्राफरची ती मेहनत असते यार. प्रत्येक फोटोग्राफरला सॅल्यूट आहे. खूप मेहनतली ते म्हणजे डेडिकेशननी कॅप्चर करत असतं. कारण मला माहिती आहे मी किती मेहनत असते ते एडिट करणं सगळं काही. म्हणून त्यांना सॅल्यूट आहे नेहमीच. त्यांना म्हणजे मला ते मुद्रा आहे डायरेक्ट. कारण एवढे फोटोग्राफर्स भटजी बाकीचे रिलेटिव्ह मामा मावशी जे पण असतात आपले रिलेटिव्स ते काय करत असतं की चला फिरे घ्या हे घ्या ते घ्या. पण त्या फोटोग्राफर्सला ते सगळं मॅनेज करत त्यांच्या डोक्यात ती कन्सेप्ट पण असते की ब्राईड अँड ग्रूमला सांगायचं की ही पोज द्या ती पोज द्या. ते सगळं फार कठीण असतं. बट काय आता फोटोग्राफरची लाईफ असते तर करतात ते भारी. आणि त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे. ॲक्च्युली करत होते त्या रिस्पेक्ट करत होते. पण प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यूने जो तो त्याच्या जागी बरोबर असतो नाही का. भटजी त्याच्या जागी बरोबर आहे की भटजी म्हणजे आपले गुरुजी लग्न लावणारे. सो ते त्यांच्या जागी बरोबर आहे की टायमात लग्न लागलं पाहिजे, मुहूर्त असतो अँड ऑल त्या सगळ्या गोष्टी. पण मग फोटोग्राफर पण त्याच्या जागी बरोबर आहे की त्याला खूप सारे त्याचे थॉट्स असतात. ब्राईड ग्रूमचे पण थॉट्स असतात की असे या अँगलने त्या अँगलने किंवा मग ही पोज करायची असते. आणि त्या सगळ्याला वेळ लागतो. कुठलाही एक फोटो परफेक्ट येण्यामागे 10 चुकीचे फोटो असतात असं मी मानतो. म्हणजे काहींचं असतात फोटो त्यांनी जे एका फोटोमध्येच समाधानी म्हणून घेतात. पण नसतं तसं. जेव्हा 10 फोटो आपण काढतो त्याच्यातला एक फोटो चांगलाच असतो. म्हणून म्हणजे कॅमेरामॅनचं पण एक्सपेक्टेशन्स असतात नाही का की म्हणजे पेमेंट पैसे ह्या गोष्टी बाजूला सोडल्या पाहिजे. तो ग्रूम आणि ब्राईडचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे हे पॉईंट ऑफ व्ह्यू राहतो फोटोग्राफरचा. सो ते खूप जास्त मेहनत घेतात या सगळ्यात. म्हणून ते जास्त इम्पॉर्टंट त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे खरंच. आणि एवढंच सांगेल. आणि पुढचा ब्लॉग लवकरच येईल. आता हा ब्लॉग एंड करायची वेळ आली. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम. लगे तुझ संग हर एक लम्हा खो न जाऊं मैं तुझ में कहीं.